आपण मागील 2 सेशनमध्ये कॉम्प्युटर फंडामेंटल म्हणून पाहिलेलंच आहे. ह्या कॉम्प्युटर फंडामेंटलमध्ये आपण कॉम्प्युटर सिस्टीम ही 4 भागांची मिळून बनलेली आहे. त्यामध्ये आहे हार्डवेअर, सॉफ्टवेअर, डेटा आणि यूजर म्हणून आहे. तर त्यामधील आपण हार्डवेअर हा भाग बघत आहोत. तर ह्या हार्डवेअरमध्ये आपण सिस्टीम युनिट पाहिलेलं आहे आणि इनपुट आउटपुट डिव्हाइसेस म्हणून पाहिलेलं आहे. आता आज आपण बघणार आहोत ते स्टोरेज डिव्हाइसेस म्हणून आहे. आता स्टोरेज डिव्हाइसेस म्हणजे काय आहे की ज्या उपकरणामध्ये आपली माहिती साठवली जाते तर त्याला म्हटलं जातं स्टोरेज डिव्हाइसेस असं म्हटलं जातं आणि यांना सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस असंही म्हटलं जातं. आणि प्रायमरी म्हणजे रॅमला प्रायमरी स्टोरेज असं म्हटलं जातं. आणि ही रॅम ही तात्पुरत्या स्वरूपाची आहे आणि स्टोरेज जे आहे आपलं सेकंडरी स्टोरेज जे आहे ते कायमस्वरूपी आहे. कायमस्वरूपी म्हणजे जोपर्यंत आपण काढून टाकत नाही आहे तोपर्यंत ह्या स्टोरेजमध्ये आपली माहिती साठवली जाते ह्याच्यामध्ये. आता ह्या स्टोरेज डिव्हाइसचे काही वैशिष्ट्ये आहेत. त्याला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेकंडरी स्टोरेज म्हटलं जातं. ह्याच्यामधलं पहिलं आहे मीडिया म्हणून आहे. मीडिया म्हणजे काय आहे की ज्या वस्तूंवर आपण जो काही डेटा प्रोग्रॅम्स लिहिला जातो ते साठवणारी वस्तू जी आहे तिला मीडिया असं म्हटलं जातं. त्यानंतरचे आहे कॅपॅसिटी म्हणून. कॅपॅसिटी म्हणजे क्षमता, की याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये डेटा आणि प्रोग्रॅम्स हा साठवला जातो त्याला क्षमता असं म्हटलं जातं. त्यानंतरचं आहे स्टोरेज डिव्हाइसेस म्हटलं जातं किंवा स्टोरेज उपकरणं म्हटलं जातं. तर ज्या ज्या उपकरणाद्वारे ह्या स्टोरेज मीडियामध्ये जी माहिती साठवली जाते त्याला म्हटलं जातं स्टोरेज डिव्हाइसेस असं म्हटलं जातं. काही असे आहेत की उपकरणं आता आपण पुढं बघणार आहोत की ज्याच्यामध्ये माहिती साठवण्यासाठी आपल्याला एक वेगळं उपकरण लागतं, त्यांना स्टोरेज उपकरणं म्हटलं जातं. त्यानंतर आहे ॲक्सेस स्पीड म्हणून आहे. ॲक्सेस स्पीड म्हणजे काय आहे की ह्या स्टोरेज डिव्हाइसेसमध्ये आपण जी काही माहिती साठवलेली आहे, जो काही डेटा, जे काही प्रोग्रॅम्स आपण साठवलेले आहेत तर ते प्रोग्रॅम्स पुन्हा आपल्यासमोर आणण्यासाठी जो वेळ लागतो त्याला म्हटलं जातं ॲक्सेस स्पीड असं म्हटलं जातं. हे झाले आपले सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसचे वैशिष्ट्य. मीडिया, कॅपॅसिटी, स्टोरेज डिव्हाइसेस आणि ॲक्सेस स्पीड म्हणून आहे. आता हा जे काही स्टोरेज डिव्हाइस आहे ह्याच्यामधल्या पहिलं स्टोरेज डिव्हाइस आहे हार्ड डिस्क ड्राईव्ह म्हणून आहे. हार्ड डिस्क ड्राईव्ह म्हणजे काय आहे तर HDD म्हणून आहे. HDD हार्ड डिस्क ड्राईव्ह असं म्हटलं जातं. ह्याला हार्ड डिस्क ड्राईव्ह कशामुळे म्हटलेलं आहे तर ह्याच्यामध्ये माहिती लिहिण्यासाठी कुठल्याही वेगळ्या प्रकारचं उपकरण लागत नाही आहे, त्यामुळे त्याला हार्ड डिस्क ड्राईव्ह असं म्हटलेलं आहे. की ह्याच्यामध्ये हा स्वतःची माहिती स्वतःच लिहितो, ह्याच्यासाठी लिहिण्यासाठी वेगळं उपकरण लागत नाही आहे, त्यामुळे त्याला हार्ड डिस्क ड्राईव्ह म्हटलं जातं. आता ही जे काय हार्ड डिस्क आहे, आपण एखादी नवीन डिस्क घेतली की लगेचच आपण वापरू शकत नाही आहे, तर हे वापरण्यासाठी तिला तयार केलं जातं, त्याला म्हटलं जातं फॉर्मॅटिंग असं म्हटलं जातं. आता हे फॉर्मॅटिंग केल्यानंतर काय केलं जातं तर ही जी काही डिस्क आहे, हे आपण इथे चित्र पाहिलेलं आहे हार्ड डिस्क ड्राईव्ह म्हणून आहे. तर ह्या चित्रामध्ये जी HDD आहे तर ह्या HDDमध्ये अशा वेगवेगळ्या चकत्या असतात. अशा एकावर एक अशा वेगवेगळ्या चकत्या ठेवलेल्या असतात. तर ह्या ज्या काही चकत्या किंवा ह्या प्लेट्स ज्या आहेत तर ह्या प्लेट्सचं रूपांतर अशा गोल गोल भागामध्ये केलं जातं, वर्तुळामध्ये केलं जातं. ह्या चकतीचं इथं मी दाखवलेली ही एकच चकती आहे, तर ह्या गोल भागांमध्ये रूपांतर केलं जातं, त्याला ट्रॅक्स म्हटलं जातं. आणि ह्या ट्रॅक्सचं परत छोट्या छोट्या भागांमध्ये रूपांतर केलं जातं, तर त्याला म्हटलं जातं सेक्टर्स म्हटलं जातं. हे ट्रॅक्स आणि सेक्टर्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये ह्या ज्या चकत्या आहेत अशा ह्या चकत्यांमध्ये फिरण्यासाठी जो वापरला जातो आणि मॅग्नेट्स तयार करण्यासाठी, आता ह्याच्यामध्ये माहिती लिहिली जाते ते मॅग्नेट्सचा वापर करून लिहिली जाते. तर त्याच्यामध्ये ह्या ज्या चकत्या आहेत ह्या चकत्यांना फिरण्यासाठी जे वापरलं जातं ते सिलेंडर म्हणून आहे. तर ह्या सिलेंडरचा वापर करून ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या असा मॅग्नेटिक दबाव निर्माण करून ह्याच्यामध्ये आपण जी काही माहिती आहे ती साठवली जाते. ह्याला सिलेंडर्स असं म्हटलं जातं.
म्हणजे आपण ज्यावेळेस हार्ड डिस्क नवीन घेतो ती फॉर्मॅट केली की तिचं रूपांतर ट्रॅक, सेक्टर्स आणि सिलेंडर्समध्ये केलं जातं ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये हार्ड डिस्कचे 2 वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिले आहे इंटरनल हार्ड डिस्क म्हणून आहे आणि दुसरी आहे एक्सटर्नल हार्ड डिस्क म्हणून आहे. ह्याच्या नावातच आहे बघा इंटरनल म्हणजे काय आहे तर सिस्टीम युनिटच्या आतमध्ये म्हणजे कॅबिनेटच्या आतमध्ये जी बसवलेली असते आणि ती सहजासहजी आपण काढू शकत नाही आहे तिला इंटरनल हार्ड डिस्क असं म्हटलं जातं. आता ही जी काही इंटरनल हार्ड डिस्क असते तर हिच्यामध्ये आपली सगळी माहिती साठवली जाते. म्हणजे आपण जे काही प्रोग्राम्स घेतलेले असते, आपले ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे, हे ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय ते आपण नंतर बघणार आहोत. या ऑपरेटिंग सिस्टीम आपले सगळे प्रोग्राम्स हे ह्या इंटरनल हार्ड डिस्कमध्ये साठवले जातात. आणि ह्या इंटरनल हार्ड डिस्कमध्ये पण काय केलं जातं, एक ड्राईव्ह असतो त्याला सी ड्राईव्ह म्हटलं जातं. तर ह्या सी ड्राईव्हमध्ये आपले सगळे प्रोग्राम्स हे साठवलेले असतात ह्याच्यामध्ये. आणि एक्सटर्नल हार्ड डिस्क म्हणजे काय आहे तर आपल्या कॉम्प्युटरला, आपल्या सिस्टीम युनिटला बाहेरच्या बाजूनं जी जोडली जाते, आता ही बाहेरच्या बाजूनं जोडण्यासाठी पोर्ट्सचा वापर केला जातो. आपण पाहिलेलं आहे अगोदर सिस्टीम युनिटमध्ये आपण पोर्ट्स पाहिलेले आहेत. तर ह्या पोर्ट्समध्ये USB म्हणून आहे, युनिव्हर्सल सिरियल बस पोर्ट म्हणून आहे. त्या ह्या USB चा वापर करून ही एक्सटर्नल हार्ड डिस्क आपण आपल्या सिस्टीम युनिटला जोडू शकतो. आणि ही आहे ती वेगाने चालणारी हार्ड डिस्क आहे आणि ह्याची क्षमता आपल्या ह्या हार्ड डिस्क सारखीच ह्याच्यामध्ये पण आहे. आणि ही मात्र काय आहे की आपण सहजासहजी आपल्या कॉम्प्युटर्समधला जोडू पण शकतो आणि काढू पण शकतो. तिला एक्सटर्नल हार्ड डिस्क असं म्हटलं जातं. तिच्या नावातच आहे इंटरनल आणि एक्सटर्नल. इंटरनल म्हणजे आतल्या बाजूला असणारी आहे आणि एक्सटर्नल म्हणजे काय तर बाहेरच्या बाजूनं जी जोडली जाते तिला एक्सटर्नल हार्ड डिस्क असं म्हटलं जातं. आता हार्ड डिस्कचा आपले परफॉर्मन्स वाढवण्यासाठी ह्याच्या म्हणजे परफॉर्मन्स म्हणजे कार्यक्षमता आपल्या हार्ड डिस्कची जर वाढवायची असेल तर त्यासाठी हे 3 वेगवेगळे भाग वापरले जातात. त्याचा पहिला आहे डिस्क कॅचिंग म्हणून आहे. डिस्क कॅचिंग म्हणजे काय आहे, आपण अगोदर कॅश मेमरी म्हणून पाहिलेलं होतं. कॅश मेमरी कशासाठी वापरलेली होती आपण, हे रॅममध्ये आपण पाहिलेलं होतं कॅश मेमरी म्हणून. ही कॅश मेमरी आपण जे काही प्रोग्रॅम्स आहेत, सतत लागणारे प्रोग्रॅम्स आहेत, आता हे प्रोग्रॅम्स आपल्या हार्ड डिस्कमध्ये साठवलेले असतात. ते हार्ड डिस्कमधनं आपल्या रॅमवर येणार आणि रॅमवर आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काम करू शकतो. पण आता हे जे काही प्रोग्रॅम्स आहेत तर हे प्रोग्रॅम सतत लागणारे असणारे त्यासाठी एक मेमरी ठेवलेली आहे, कॅश मेमरी म्हणून आहे. ज्यावेळेस तुम्ही त्या प्रोग्राम्स उघडता ते डायरेक्टली तुम्हाला लगेच तुमच्या स्क्रीनवर ते दाखवले जातात. तसंच ह्याच्यामध्ये पण आहे डिस्क कॅचिंग म्हणून पण आहे. तर हे डिस्क कॅचिंग काय केलं जातं की ह्याच्यामध्ये CPU काय करतो, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, हे आपण पाहिलेलं आहे सिस्टीम युनिटमध्ये. तर हा CPU अतिवेगवान साठवण्याची एक जागा तयार करतो. म्हणजे खूप वेगाने जे काम करणारे असते तर त्यासाठी एक जागा तयार करतो. त्याला म्हटलं जातं डिस्क कॅचिंग असं म्हटलं जातं. एक वेगळी जागा ठेवली जाते तर त्याला डिस्क कॅचिंग असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरं आहे रिडंडंट ॲरेज ऑफ इनएक्सपेन्सिव्ह डिस्क, त्याला RAID म्हटलं जातं. इथं मी चित्र दाखवलेलं आहे, RAID म्हणून आहे. हे रिडंडंट ॲरेज ऑफ इनएक्सपेन्सिव्ह डिस्क म्हणजे काय आहे तर ह्याच्यामध्ये हे एक बाह्य स्टोरेज म्हणजे एक्सटर्नल स्टोरेज आहे. हे पण एक हे एक्सटर्नल स्टोरेज कशासाठी वापरलेलं आहे तर ह्याच्यामध्ये अनेक हार्ड डिस्क एकत्र केले. आता इथं मी चित्र दाखवलेलं आहे बघा, ह्याच्यामध्ये हे जे काही आहेत तर ह्या सगळ्या हार्ड डिस्क आहेत. तर ह्या हार्ड डिस्क एका ह्याच्यामध्ये एक त्यांचा कंटेनर असतो. तर त्या कंटेनरमध्ये ह्या हार्ड डिस्क म्हणजे RAIDचं एक उपकरण असतं. तर त्या उपकरणामध्ये ह्या सगळ्या हार्ड डिस्क बसवलेल्या असतात आणि ह्याच्यामध्ये एक विशिष्ट सॉफ्टवेअर वापरलं जातं. हे सॉफ्टवेअर काय काम करतं तर ह्या सगळ्या हार्ड डिस्कचा एक ग्रुप तयार करतो. म्हणजे काय करतो की ह्या सगळ्या हार्ड डिस्कला एकत्र करतो आणि हे एकत्र केल्यानंतर आपल्या सिस्टीम युनिटला जोडल्यानंतर आपले ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, ही एकच हार्ड डिस्क आहे अशा प्रकारे ह्याच्यामध्ये काम केलं जातं. म्हणजे ह्या RAIDचा वापर करून आपण आपल्या बाह्य हार्ड डिस्क एक्सटर्नल हार्ड डिस्कनं आपल्या कॉम्प्युटरची क्षमता आपण वाढवू शकतो. म्हणजे स्टोरेजची जी कॅपॅसिटी आहे ते आपण वाढवू शकतो ह्याच्यामध्ये.
त्यानंतरचं आहे फाईल कॉम्प्रेशन अँड डिकॉम्प्रेशन म्हणून आहे. फाईल कॉम्प्रेशन म्हणजे काय आहे, तर आपल्या कॉम्प्युटरमध्ये जे काही आपण फाईल्स तयार केलेल्या असतात, तर त्या फाईल्समध्ये त्या फाईल्सनं आपल्या कॉम्प्युटरची जागा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर व्यापली असेल, तर त्या ज्या काही फाईल्स आहेत, तर त्या फाईल्सची साईज कमी करणे त्याला म्हटलं जातं कॉम्प्रेशन करणे म्हटलं जातं. आणि त्या फाईल्सची साईज कमी केल्यामुळे आपल्या हार्ड डिस्कमधली सुद्धा त्यांची साईज जी आहे तर ती कमी प्रमाणामध्ये वापरली जाते. आणि ह्या फाईल ज्यावेळेस आपल्याला वापरायच्या असतील त्याला परत आपण डिकॉम्प्रेशन करू शकतो. आणि ह्या कॉम्प्रेशनमध्ये जे वापरले जाणारे आहेत ते सॉफ्टवेअर जे आहेत विनझिप म्हणून आहे, पिकेवेअर म्हणून आहे, पिकेझिप्स म्हणून आहेत, असे वेगवेगळे ह्याच्यामध्ये कॉम्प्रेशनचे प्रोग्रॅम्स वापरले जातात. तर हे आपल्या कॉम्प्युटरची क्षमता किंवा आपल्या हार्ड डिस्कची कार्यक्षमता वाढवण्याचे 3 प्रकार आहेत. डिस्क कॅचिंग, रिडंडंट ॲरेज ऑफ इनएक्सपेन्सिव्ह डिस्क, RAID, फाईल कॉम्प्रेशन म्हणून आहे. आता ह्याच्यामध्ये सेकंडरी स्टोरेजमध्ये परत अजून वेगवेगळे स्टोरेज डिव्हायसेस आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे सॉलिड स्टेट ड्राईव्ज म्हणून आहे किंवा सॉलिड स्टेट स्टोरेज डिव्हाइस म्हणून आहेत. आता हे सॉलिड स्टेट म्हणजे काय आहे, तर ह्या सॉलिड स्टेटमध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल न होणारे उपकरण वापरले जातं. म्हणजे त्याच्यात डायरेक्टली आपली काय केली जाते की माहिती भरली जाते. आपल्या हार्ड डिस्कमध्ये मात्र काय असतं की तुम्हाला एक हेड दिलेलं असतं, तर त्या हेडचा वापर करून आपली माहिती लिहिली जाते आणि ते हेड सारखं फिरत असतं. आपली जी चकती असते त्या चकतीवर फिरत असतं. पण ह्या सॉलिड स्टेटमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचं उपकरण नसतं, हलणारं उपकरण नसतं ह्याच्यामध्ये. आणि हे काय सॉलिड स्टेट जे आहेत, सॉलिड स्टेट स्टोरेज डिव्हाइस जे आहेत, तर हे जे आहेत तर हे आपल्या टॅबलेट PC मध्ये, स्मार्टफोन्समध्ये ह्याचा वापर केला जातो. आता त्यानंतरचं आहे फ्लॅश मेमरी म्हणून आहे. ही फ्लॅश मेमरी जी आहे ही पण सॉलिड स्टेटमध्येच येते की ह्याच्यामध्ये पण कुठल्याही प्रकारचं हालचाल करणारं उपकरण असतं. आणि हे जी काही सॉलिड स्टेट आहे तर ही फ्लॅश मेमरी जी आहे, सॉलिड स्टेट फ्लॅश मेमरी जी आहे, तर ही मेमरी आपल्या मोबाईल, डिजिटल कॅमेरा किंवा आयपॉड ह्याच्यामध्ये याचा वापर केला जातो. USB ड्राईव्ज, USB म्हणजे आपला पेन ड्राईव्ह जे आहे, आपले सगळेजण पेन ड्राईव्ह म्हणतो. ह्याला USB कशामुळे म्हटलेलं आहे, तर हा USB पोर्टला जोडला जाणारा, बाहेरनं जोडला जाणारा हा ड्राईव्ह आहे, त्यामुळे त्याला USB ड्राईव्ह असं म्हटलं जातं. युनिव्हर्सल सिरियल बस पोर्टला जो जोडला जातो त्याला USB ड्राईव्ह म्हटलं जातं. आता ह्याची जी USB ड्राईव्हची क्षमता जी आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये माहिती साठवण्याची जे काही क्षमता आहे ती 1 GB पासून ते 128 GB पर्यंत आहे. आणि पुढे जसजशी नवीन टेक्नॉलॉजी येईल तसतसं ह्याच्यामध्ये वाढ होणार आहे. त्यानंतरचं सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस आहे ऑप्टिकल डिस्क म्हणून आहेत. ऑप्टिकल डिस्क यांना कशामुळे म्हटलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये जी माहिती साठवली जाते तर ती माहिती लेझर किरणांचा वापर करून माहिती साठवली जाते. ह्या ऑप्टिकल डिस्कमध्ये पहिली ऑप्टिकल डिस्क आहे कॉम्पॅक्ट डिस्क म्हणून आहे, त्याला CD असं म्हटलं जातं. आता इथं दाखवलेलं आहे बघा, कॉम्पॅक्ट डिस्क म्हणून आहे. आता ह्याच्यामध्ये जी गोल चकती आहे ही गोल आहे, डिश जी आहे त्याला म्हटलं जातं कॉम्पॅक्ट डिस्क. आणि ह्या कॉम्पॅक्ट डिस्कवर माहिती लिहिण्यासाठी जे वापरलं जातं तर त्याला म्हटलं जातं कॉम्पॅक्ट डिस्क ड्राईव्ह किंवा CD ड्राईव्ह असं म्हटलं जातं. हे जे बाजूला दाखवलेलं आहे, मी इथं चित्र दाखवलेलं आहे, हे चित्रामध्ये दिसतं बघा, हे जे आहे ह्याला CD ड्राईव्ह म्हटलं जातं. मगाशी मी म्हटलेलं होतं HDD म्हणून, हार्ड डिस्क ड्राईव्ह म्हटलेलं आहे. त्याला नुसतं हार्ड डिस्क म्हटलेलं नाही तर हार्ड डिस्क ड्राईव्ह म्हटलं होतं. कारण का, तर त्याच्यासाठी हार्ड डिस्कमध्ये माहिती लिहिण्यासाठी दुसरं कुठलंही उपकरण वापरलं जात नव्हतं. हार्ड डिस्क स्वतःवरच माहिती लिहित होतं, त्यामुळे त्याला हार्ड डिस्क किंवा हार्ड डिस्क ड्राईव्ह म्हटलं जातं. इथं मात्र काय आहे, कॉम्पॅक्ट डिस्कला मात्र काय आहे की कॉम्पॅक्ट डिस्कवर किंवा CDवर माहिती लिहिण्यासाठी आपल्याला वेगळं उपकरण लागतं, त्याला म्हटलं जातं CD ड्राईव्ह असं म्हटलं जातं. आता ही जी काही CD आहे तर ह्या CDमध्ये जी माहिती लिहिली जाते तर ती माहिती साठवण्यासाठी 700 MB एवढी जागा लागते. म्हणजे 700 MB पर्यंत आपण माहिती ह्याच्यामध्ये साठवू शकतो. आता काही काही आहेत ते 1 GB पर्यंत पण आहेत, पण आता सध्या जे आहे ते 700 MB म्हणून आपण पाहणार आहोत.
आता ह्या कॉम्पॅक्ट डिस्कमध्ये परत 3 वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत. पहिला आहे रीड ओनली मेमरी, म्हणजे त्याला CD ROM म्हटलं जातं. कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी म्हणून. म्हणजे अशा CD आहेत की ह्याच्यामधली माहिती फक्त आपल्याला वाचता येते. ह्या माहितीमध्ये आपण कुठल्याही प्रकारचा बदल करू शकत नाही आहे. त्यांना म्हटलं जातं CD ROM असं म्हटलं जातं. त्यानंतरचे आहे राईट वन्स रीड मेनी म्हणून आहे, किंवा त्याला वॉर्म वन म्हटलं जातं. CD वॉर्म म्हणून आहे. त्याच्या नावात आहे राईट वन्स आणि रीड मेनी म्हणून आहे. म्हणजे काय, अशा CD आहेत की ज्यांच्यावर माहिती आपण एकदाच लिहू शकतो. ती लिहिलेली माहिती जी आहे तर तिच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा बदल करू शकत नाही आहे, पण ती माहिती आपण किती वेळेस पण वाचू शकतो. त्यामुळे तिच्या नावात दिले बघा राईट वन्स रीड मेनी, म्हणजे एकदा माहिती लिहू शकतो आणि वाचू मात्र आपण किती वेळेस पण शकतो. त्याला CD वॉर्म असं म्हटलं जातं. त्यानंतरचं आहे CDRW म्हणून आहे, रीरायटेबल म्हणून आहे. CD रीरायटेबल म्हणून आहे. कॉम्पॅक्ट डिस्क रीरायटेबल, तिच्या नावातच आहे रीरायटेबल म्हणून आहे. रीरायटेबल म्हणजे काय आहे तर ह्या CD मध्ये माहिती आपण किती वेळेस पण लिहू शकतो. लिहिलेली माहिती आपण पुसून काढू शकतो आणि परत तिच्यावर माहिती लिहू शकतो. त्याला म्हटलं जातं CDRW, रीरायटेबल म्हटलं जातं. हे आहेत कॉम्पॅक्ट डिस्क म्हणून आहे. ह्या कॉम्पॅक्ट डिस्कवर जी माहिती लिहिली जाते तर ती माहिती लँड्स आणि पिट्सद्वारे दर्शवली जाते. लँड्स अँड पिट्स म्हणजे काय, एक सपाट जागा केलेली असते, एक थोडीशी उठावदार जागा केलेली असते. त्याला लँड्स आणि पिट्स म्हटलं जातं. ह्या कॉम्पॅक्ट डिस्कवर माहिती ही लँड्स अँड पिट्समध्ये लिहिली जाते. हार्ड डिस्कवर माहिती लिहिली जाते ते ट्रॅक्स सेक्टर्समध्ये माहिती लिहिली जाते. त्यानंतरची ऑप्टिकल डिस्क आहे डिजिटल वर्सेटाईल डिस्क म्हणून म्हटलं जातं. डिजिटल वर्सेटाईल डिस्क म्हणजेच DVD म्हटलं जातं. इथे जे दाखवलेले आपण DVD म्हणून आहे. आता हिच्यामध्ये जी माहिती लिहिली जाते ती 4.7 GB एवढी माहिती ह्याच्यामध्ये लिहिली जाते. आणि ही जी आहे क्लिअरिटी जी आहे CD पेक्षा सगळ्यात चांगली आहे, कारण ह्याला डिजिटल वर्सेटाईल म्हटलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्या डिजिटल वर्सेटाईल डिस्कमध्ये आपण डेटा लिहू शकतो, प्रोग्राम्स पण लिहू शकतो. DVD मध्ये जी आहे तर ह्याच्यामध्ये पण परत 3 वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत. जसं आपण CD मध्ये पाहिलेले, कॉम्पॅक्ट डिस्कमध्ये जे पाहिलेले प्रकार आहेत तेच परत तुम्हाला ह्या DVD मध्ये पण आहेत. पहिला आहे रीड ओनली मेमरी, जे आपण CD मध्ये पाहिलेलं होतं तसंच ह्याच्यामध्ये हे DVD ROM म्हणून आहे की ह्या DVD मधली माहिती फक्त आपण वाचू शकतो. ह्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा बदल करू शकत नाही आहे. त्याला DVD ROM म्हटलं जातं. दुसरं आहे राईट वन्स रीड मेनी म्हणून आहे. DVD वॉर्म म्हटलं जातं किंवा DVD R पण म्हटलेलं आहे. ह्याला म्हटलं जातं. म्हणजेच काय आहे की ह्याच्यामध्ये माहिती फक्त एकदा लिहिली जाते आणि लिहिलेल्या माहिती ही आपण किती वेळेस पण वाचू शकतो, पण ह्या लिहिलेल्या माहितीमध्ये आपण कुठल्याही प्रकारचा बदल करू शकत नाही आहे. त्याला DVD वॉर्म असं म्हटलं जातं. त्यानंतरचं आहे रीरायटेबल म्हणून आहे. DVD RW म्हटलं जातं. RW म्हणजे रीरायटेबल. आपण ह्या CD मध्ये पाहिलेलंच आहे, तेच इथं पण आहे की ह्या DVD मध्ये आपण माहिती किती वेळेस पण लिहू शकतो आणि किती वेळेस पण काढून टाकू शकतो आणि काढून टाकून परत नव्यानं त्याच्यामध्ये माहिती आपण लिहू शकतो. हे झालं आपलं कॉम्पॅक्ट डिस्क CD म्हणून झालं आणि DVDs म्हणून आहे. त्यानंतर आहे ब्लू रे डिस्क म्हणून आहे. इथं जे दाखवलेले आहे हे ब्लू रे डिस्क म्हणून आहेत. आता ह्या ज्या ब्लू रे डिस्क आहेत तर ह्या ब्लू रे डिस्कसाठी जी काही लेझर किरणं वापरली जातात तर ती वेगळ्या प्रकारच्या किरणांचा वापर केला जातो ह्याच्यामध्ये. हे ब्लू रे डिस्क जी आहे तर ही ब्लू रे डिस्कला HD पण म्हटलं जातं, म्हणजे हाय डेफिनेशन पण म्हटलं जातं. हाय डेफिनेशन व्हिडिओची जी काही माहिती आहे तर ती माहिती आपण ह्या ब्लू रेमध्ये पण ठेवू शकतो. आणि हिच्यामध्ये माहिती लिहिण्यासाठी एक विशिष्ट प्रकारच्या ब्लू म्हणजे निळ्या कलरच्या लेझर किरणांचा वापर केला जातो. आता इथं ब्लू कलर पण दाखवलेला आहे बघा. आणि ह्याची कॅपॅसिटी जी आहे, ह्याच्यामध्ये माहिती लिहिण्याची कॅपॅसिटी जी आहे ती 50 GB एवढी आहे.
कॉम्पॅक्ट डिस्क आहे ती आपली 700 MB ते 1 GB पर्यंत आहे. डिजिटल व्हर्सटाईल डिस्कमध्ये DVD जी माहिती लिहिली जाते ती 4.7 GB पर्यंत आहे. पण ब्लू रेमध्ये जी माहिती लिहिली जाते ती 50 GB पर्यंत ह्याच्यामध्ये माहिती लिहिली जाते. त्यानंतरचं स्टोरेज डिव्हाइस आहे क्लाउड स्टोरेज म्हणून आहे. क्लाउड स्टोरेज म्हणजे काय आहे तर ह्याच्यामध्ये काही कंपन्या आहेत तर त्या कंपन्यांनी त्यांचा एक सर्व्हर ठेवलेला असतो. खूप मोठ्या प्रमाणामध्ये माहिती साठवण्यासाठी सर्व्हर ठेवलेला आहे आणि ह्या सर्व्हरवर आपण कुठेही बसून आपली माहिती ह्या सर्व्हरवर आपण साठवून ठेवू शकतो. आता आपण बरेच जण आपण ह्याचा गुगल ड्राईव्हचा वापर करतो. ह्या गुगल ड्राईव्हवर आपण आपल्या फाईल्स वगैरे आपण साठवून ठेवू शकतो. तर त्याला म्हटलं जातं क्लाउड स्टोरेज म्हटलं जातं. आणि ह्याच्यामध्ये माहिती जी आपण साठवलेली आहे ती माहिती आपण एकाच कॉम्प्युटरवर बसून घेऊ शकत नाही. आपण कुठेही गेलो, कुठल्याही देशात गेलो, कुठेही गेलो तर तिथून आपण ती माहिती घेऊ शकतो. त्यामुळे त्याला क्लाउड स्टोरेज असं म्हटलं जातं. आणि हे क्लाउड स्टोरेज आपल्याला जे काही कंपन्या देतात तर त्या कंपन्यांचे काही उदाहरणं मी इथं दिलेले आहेत. ड्रॉपबॉक्स म्हणून आहे www.dropbox.com. ह्याच्यावर आपण आपली माहिती साठवून ठेवू शकतो. गुगल तर आपण सगळेजण वापरतोच. drive.google.com म्हणून आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीनं पण दिलेलं आहे www.skydrive.com म्हणून आहे. ॲमेझॉनचं आहे amazon.com/cloud म्हणून आहे. ॲपलचं आहे www.icloud.com म्हणून आहे. तर ह्या कंपन्यांनी आपल्याला हे क्लाउड स्टोरेज दिलेलं आहे. क्लाउड स्टोरेज म्हणजे काय आहे तर आपण आपली माहिती ह्यांच्या सर्व्हरवर साठवून ठेवल्यानंतर आपण कुठंही आपण ह्याची माहिती आपली घेऊ शकतो. त्याला क्लाउड स्टोरेज असं म्हटलं जातं. त्यानंतर सेकंडरी स्टोरेजमध्ये आहे मास स्टोरेज म्हणून आहे. मास स्टोरेज म्हणजे काय आहे तर काही मोठमोठ्या ज्या काही कंपन्या असतात तर यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये माहिती साठवावी लागते. तर ही खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामधली जी काही माहिती असते तर ही माहिती साठवण्यासाठी मास स्टोरेजचा वापर केला जातो. आता ह्या मास स्टोरेजमध्ये एंटरप्राइज स्टोरेज सिस्टीमचा वापर केला जातो. म्हणजे ह्याची क्षमता वाढवण्यासाठी ह्या एंटरप्राइज स्टोरेज सिस्टीमचा वापर केला जातो. ह्या एंटरप्राइज स्टोरेज सिस्टीमला जे सपोर्ट करणारे डिव्हाइसेस जे आहेत तर ते मध्ये आहे फाईल सर्व्हर म्हणून आहे. हा जो दाखवलेला आहे हा फाईल सर्व्हर म्हणून आहे. हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये माहिती साठवली जाते. त्यानंतर RAID सिस्टीम म्हणून आहे. RAID आपण HDD मध्ये पाहिलेलेच आहे. रिडंडंट ॲरे ऑफ इनएक्सपेन्सिव्ह ड्राईव्ज म्हणून आहे. म्हणजेच काय आहे तर ह्या ड्राईव्हमध्ये वेगवेगळ्या हार्ड डिस्क एकत्र करून ठेवलेल्या असतात. त्याला म्हटलं जातं RAID सिस्टीम म्हटलं जातं. त्यानंतरचं आहे नेटवर्क अटॅच्ड स्टोरेज म्हणून आहे. हे नेटवर्क अटॅच्ड स्टोरेज म्हणजे काय आहे आता हे नेटवर्क NAS म्हणून म्हटलं जातं. ह्याला NAS म्हटलं जातं. तर हे NAS म्हणजे काय आहे तर ह्याच्यामध्ये हे एक छोट्या प्रकाराचं स्टोरेज आहे की जे अगदी स्वस्त प्रमाणामध्ये बसणारं आहे. तर ते ह्याच्यामध्ये हे नेटवर्क अटॅच स्टोरेज म्हणून आहे. त्यानंतर आहे ऑर्गनायझेशनल क्लाउड स्टोरेज म्हणून आहे. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या लांबचे जे काही आहेत ऑर्गनायझेशनल इंटरनेट ड्राईव्ह त्या साईटवरनं उच्च वेगाची इंटरनेट जोडणी देण्यासाठी ह्या ऑर्गनायझेशनल क्लाउड स्टोरेजचा वापर केला जातो. म्हणजे आपण एखादी माहिती जर साठवणार आहोत तर ही माहिती साठवण्यासाठी ही इंटरनेटची सगळ्यात फास्ट सेवा देणारं जे आहे त्याला ऑर्गनायझेशनल इंटरनल स्टोरेज म्हटलं जातं. तर हे आहेत आपले मास स्टोरेज म्हणून आहे. ह्या सगळ्यांचं मिळून जे बनलं जातं त्याला एंटरप्राइज स्टोरेज सिस्टीम असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये फाईल सर्व्हर आहे. त्यानंतर RAID म्हणून आहे. रिडंडंट ॲरे ऑफ इनएक्सपेन्सिव्ह ड्राईव्ह म्हणून आहे. नेटवर्क अटॅच्ड स्टोरेज म्हणून आहे आणि ऑर्गनायझेशनल क्लाउड स्टोरेज म्हणून आहे. त्यानंतरचं आहे स्टोरेज डिव्हाइस. ह्याच्यामध्ये फ्लॉपी डिस्क म्हणून आहे. ह्या फ्लॉपी डिस्क जुन्या फ्लॉपी डिस्क म्हणून म्हटलं जातं ह्यांना. म्हणजे आता सध्या ह्याचा वापर जास्त प्रमाणात केला जात नाही म्हणजे केलाच जात नाही आहे जवळपास. पूर्वी ह्याचा वापर केला जातो. ह्याच्यामध्ये माहिती लिहिण्यासाठी आहे
तर त्या मॅग्नेटचाच वापर केला जातो आणि ह्याची जी क्षमता आहे ती 1.44 MB म्हणून फक्त आहे. म्हणजे ह्याच्यामधली जी काही माहिती लिहिली जाते ती 1.44 MB पर्यंत ही माहिती लिहिली जाते. त्यानंतरचं आहे ही मॅग्नेटिक टेप म्हणून आहे. ह्या मॅग्नेटिक टेपला सिक्वेन्शियल ॲक्सेस स्टोरेज असंही म्हटलं जातं. सिक्वेन्शियल ॲक्सेस म्हणजे काय आहे तर ह्याच्यामध्ये आपण माहिती जी वाचली जाते किंवा लिहिली जाते ती ओळीनं लिहिली जाते आणि माहिती वाचली जाते ती पण ओळीनंच वाचली जाते. म्हणजे पूर्वीचे जे आपले टेप रेकॉर्ड असतात तर त्या टेप रेकॉर्डमध्ये आपण एक कॅसेट घालायचो आणि त्या कॅसेटवरची गाणी जी आहेत तर ती रिबिनवर लिहिली जातात. तसंच ह्याच्यामध्ये पण माहिती जी लिहिली जाते ते रिबिनवर लिहिली जाते. आणि ह्याला सिक्वेन्शियल एवढ्यासाठी म्हटलं जातं की आता जसं आपण टेप रेकॉर्डच्या कॅसेटमधलं एखादं गाणं ऐकायचं म्हटलं तर आपल्याला काय करावं लागायचं, एक तर त्याला फॉरवर्ड करावं लागायचं किंवा रिवाइंड करावं लागायचं. म्हणजे त्या गाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला अगोदरच्या गाण्यांना पण बघावं लागायचं. म्हणजे फास्टली आपण फॉरवर्ड करतो म्हणजे काय फास्टलीच त्याला पुढं नेत जातो किंवा रिवाइंड म्हणजे त्याला फास्टली आपण पाठीमागं नेतो. तसंच ह्याच्यामध्ये पण आहे की मॅग्नेटिक टेपमध्ये आपली ही जी काही माहिती आहे ही माहिती आपण सिक्वेन्शियली घेऊ शकतो. त्यामुळे त्याला सिक्वेन्शियल ॲक्सेस स्टोरेज असं म्हटलं जातं ह्याच्यामध्ये. आज आता आपण बघितलेले आहे स्टोरेज डिव्हाइसेस म्हणून पाहिलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपण आपली माहिती ही साठवून ठेवू शकतो किंवा आपले प्रोग्राम्स हे साठवले जातात. हे प्रोग्राम्स आपल्या हार्ड डिस्क ड्राईव्हमध्ये साठवले जातात.